यानंतर आपल्या शाळेची गेलेली विद्यार्थिनी सपना ते आपले 2 शब्द व्यक्त करतात। नमस्कार, माझे नाव सपना। मी या शाळेतून गेलेली एक विद्यार्थिनी म्हणजे तुमची ताई। तर मला माझं हे अनुभव मला आता पण आठवणीत येते की मी या शाळेत असायला पाहिजे होतं, कारण की नाही का बाहेर मी आता सध्या मी सेलूत शिकत आहे, पण मला ते गावाकडलं म्हणजे या गावाकडल्या शाळा जिल्हा परिषद शाळेतला आनंद व ते सेलूतला आनंद म्हणजे खूप फरक आहे त्याच्यामध्ये। कारण की आपण नाही का इथं बोलू शकतो, हसू शकतो आणि तिथं नाही का हे म्हणजे आपल्याला करता येत नाही। पण हे म्हणजे मी पहिलीला इथं नव्हते, पण मला जेव्हा मानेसर मला सांगायचे इथं ये म्हणून, तेव्हा मी 5वीपासून मी 6वी 7वी हे 3 वर्ष मी आनंदित गेले माझे। पण वाटायचं की पहिलीपासून मी तर राहायला पाहिजे, कारण की मला लहानपणीपासूनच मी औरंगाबादला होते। तर मी मध्ये सुट्टीच्या वेळेस जायचं तेव्हा मानेसर मला गोष्टी सांगायचे की तू इथं जा, मला लाडानं या शाळेत आणलं व मला या शाळेतला आनंद मिळाला। पुन्हा मला या शाळेत 10वीपासून शाळा पाहिजे होती, तर मी इथं राहणार होते, कारण की मला नाही का हे आनंद मला कधीच भेटणार नाही आणि पुन्हा भेटणार पण नाही। मला जो आनंद सेलूत नाही तितकं मला या शाळेत होतं। तुम्हाला जितकं शिकता येते तितकं इथं शिका। पुन्हा नाही का तुम्हाला 100 स्वप्न जर तुम्ही बघितले तर त्याच्यातून तुम्ही एक स्वप्न साकार करू शकता। जर तुम्ही एक स्वप्न साकार नाही केलं तर तुम्हाला स्वप्न बघायची काय अर्थच नाही, कारण की नाही का जे शिक्षक इथं शिकवतात ना तितकं ते चांगलं होते, बाहेरच्या गावाकडे शिकू शकत नाही। कारण की नाही का तिथं आपण 100मधून एकच असो ना तरी तो अभ्यास जास्त करायचा, कारण की नाही का तितकी भरारी आपल्याला चिमणी उडून गेल्यावर ती वापस येऊ शकते, पण आमचं शिक्षण आहे की आम्ही वापस येऊ शकत नाही। जो आम्हाला इथं आनंद आहे तसा आम्हाला कधी भेटणार नाही आनंद। आणि पुन्हा नाही का तुम्ही नाही का स्वप्न बघा की मला हे साकार करायचं आहे ना, असं शिक्षण सोडू नका म्हणतात। आणि पुन्हा नाही का शिक्षण सोडल्यावर तुमचं लग्न लावून टाका, कारण की तुम्ही असं ठेवा की तुम्ही लहान असो की मोठं असो, तुम्हाला जितकं शिकता येईल तितकं तुम्ही आनंदानं व उत्कृष्टीने शिका, कारण की नाही का हा आनंद डबल वापस येऊ शकत नाही। कारण की नाही का हा आनंद माझ्यासाठी तर एक क्षण आहे की मी जितकं इथं शिकले ना 5वीपासून तो आनंद मी कधी विसरणार नाही व माझ्या जीवनात मी कधी विसरणार नाही। आणि ही शाळा जिल्हा परिषद आपल्याला बघायला जुनी वाटत असेल, पण तिथला आनंद हे आपण विसरायचं नाही। आणि माझं एक स्वप्न आहे की मी एक पोलीस व्हावं, पण मी पोलीस नाही बनलं तर तुम्हाला एका दिवशी एक कबड्डी प्लेयर किंवा खेळाडू म्हणून मी इथं दाखवणार आहे। हे माझं एक स्वप्न आहे, हे मी साकार करूशिवाय राहणार नाही। जर मला कोणतं म्हणजे माझं लग्न जर लावू शकलेत ना तर मी हे ठेवणार आहे आणि आईबाबाला समजून दाखवणार आहे की मी एक खेळाडू म्हणून राहणार आहे। धन्यवाद। स्वप्ना म्हणजे अगदी लहान होती त्यावेळेस आली होती की नाही, आणि तिचा फोटो पण मी माझ्या घरी पण लावलेला आहे। आणि आता जेव्हा 7वीतून ती पुढं जाईल त्याच्यानंतर तिचं शिक्षण बंद झालं नाही पाहिजे यासाठी मला सुद्धा जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले आहेत आणि ते करत राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील, आहे की नाही। कोमलनं सुद्धा खूप छान पद्धतीनं तिचं स्वप्न सांगितलं, निशानं सांगितलं, त्यानंतर मनीषानं सांगितलं आणि सपनानं सुद्धा आता अतिशय भक्कमपणे, बघा तुम्हाला आठवतंय का सपना इथं असताना बोलत होती का एवढी नाही, पण तिला अनुभव आला या शाळेतला आणि त्या शाळेचा अनुभव आला आणि त्या अनुभवाच्या बोलावरून आज सपनानं तिचं मनोगत व्यक्त केलं। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सपना या ठिकाणी जे तिचे आनंद अश्रू आले असतील किंवा अनुभवाचे काही बोल आले असतील ते आपण सगळे लक्षात ठेवूया। बेटा शिकण्यातला आनंद घेणं, शिकणं म्हणजे काय असतं रे दुसरं। आज सपनानं ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं तिचं मनोगत व्यक्त केलं ती खूप काही नवीन सांगून जात आहे। तिचं स्वप्न तिनं साकार करावं अशी मी तिला सदिच्छा देतो।